नवदुर्गा, विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा. श्रोतेहो, आपण ट्यून केलंय तुमचं माझं आवडतं रेडिओ स्टेशन रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि मी आरजे शुभांगी आजच्या या खास कार्यक्रमात आपलं स्वागत करते. श्रोतेहो, नवरात्रोत्सवानिमित्त आम्ही खास विशेष कार्यक्रम घेऊन आलो आहोत, नवदुर्गा 2025. या पावन नवरात्रीत शक्ती स्वरूपिणी मातेला वंदन करताना आपल्या समाजातल्या प्रेरणादायी, कर्तृत्ववान आणि ऊर्जावान महिलांची कहाणी जाणून घेण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. कारण खऱ्या दुर्गा ह्या आपल्या आजूबाजूलाच असतात, ज्या कष्ट, ज्ञान, सेवा, संस्कार आणि समाज हितासाठी सतत कार्यरत असतात. आज आपल्या विशेष मालिकेच्या पहिल्या भागात आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तिमत्वाला, ज्यांनी आपल्या कार्यातून स्त्री शक्तीचा खरा अर्थ दाखवून दिलाय. त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे आणि कार्यक्षेत्र विशाल आहे आणि त्यांची ऊर्जा समाजाला दिशादर्शक आहे. चला तर मग भेटूया आजच्या आपल्या नवदुर्गेला. श्रोतेहो, आज आपल्या सोबत स्टुडिओ मध्ये आहेत जनप्रिय खासदार, लोकांच्या मनातला आवाज, सदैव कार्यतत्पर असलेल्या आदरणीय खासदार स्मिताताई वाघ. आपल्या प्रभावी वक्तृत्वानं म्हणा किंवा महिलांच्या सबलीकरणासाठीच्या कामातून आणि विकासाभिमुख दृष्टिकोनातून स्मिताताईंनी जनतेच्या मनात एक वेगळीच छाप उमटवली आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याचा प्रवास, त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी आणि अनेक त्यांच्या प्रसंगांविषयी, आठवणींविषयी. ताई नमस्कार. नमस्कार. तुमचं रेडिओ मनभावनच्या स्टुडिओत हार्दिक हार्दिक स्वागत. ताई, सर्वप्रथम मला सांगा ना, तुमचा बालपणीचा काळ कसा होता? म्हणजे बालपण कुठे वगैरे असं. माझा बालपणीचा काळ जर विचारला ना, तर मी 3 ठिकाणी वाढले. जन्म देणाऱ्या आई वडिलांकडे पहिलीपर्यंत शिकले, दुसरीपासून जळगावला आले आजी आजोबांकडे. त्यामुळे बालपणीचा प्रवास खूप छान आणि सुखाचा होता. अतिशय लाडापोडात वाढलेलं. आयुष्यात कधी पाण्याचा ग्लास पण मला कधी उचलायला दिलेला नाही, कारण इकडे आजी आजोबा आणि मी, त्यामुळे लाडापोडात फार वाढवलं गेलं, कारण दुसरं मुलंच घरात कोणी नव्हतं. आणि आई वडिलांकडे मात्र आम्ही 5 भावंड आणि आमचं एकत्र कुटुंब. अच्छा. आमचे काका काकू, आजी आजोबा आणि आम्ही, काकांची पण 5 भावंड आणि आम्ही पण 5, म्हणजे 10 जण आम्ही घरात. पण मग दुसरीपासून आजी जळगावला घेऊन आली, त्यामुळे मी इकडे आजी आणि आम्ही असा छान भन्नाट, असं छान लहानपण खूप सुंदर होतं आमचं. वा, छानच. शालेय जीवनाबद्दल काय सांगाल? शालेय जीवन तर मी पहिली तर जिल्हा परिषदेच्या शाळेत आईकडे अंदरसूला शिकले, दुसरीपासून जळगावला आले. मग माझं शालेय जीवन आर विद्यालयात झालं आणि ग्रॅज्युएशन बेंडाळ कॉलेजला झालं. बरं. लॉला नंतर मी ऍडमिशन नाही घेतली, पण लास्ट इयरची एक्झाम नाही देऊ शकली, कारण जरा व्यवसायाकडे वळले. त्यामुळे थोडा लॉचा प्रवास मात्र कुठेतरी खंडित झाला. त्याचं दुःख पण आहे. शालेय जीवनातल्या काही खास आठवणी अशा तुमच्या जीवनातल्या? शालेय जीवनातली आठवण अशी आमच्या मनावर जी कोरलेली गेलेली असायची, ती म्हणजे आमचं सरस्वती पूजन. अच्छा. शाळेचा पहिला दिवस असायचा, त्यावेळेला एक सरस्वती पूजनाचा कार्यक्रम व्हायचा आणि मग त्या दिवशी आम्ही छानपैकी साड्या घालून नटून थटून त्या ठिकाणी जायचो. त्यावेळेस माझं 8वीतलं मी शालेय पूजन, शारदा पूजन जे केलं, त्याचं ब्लाऊज आज पण माझ्याकडे आहे. म्हणजे मी त्यावेळेची स्मिता आणि आताच्या स्मितातला फरक आजही माझ्या डोळ्यासमोरचा त्या ठिकाणी आहे. तो एक खूप वेगळा आनंद होता. त्या सरस्वती पूजनाची आम्ही खूप वाट बघायचो, कारण त्या दिवशी मनसोक्त आम्ही आमच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करायचो. तो दिवस आजही विसरता येत. आणि त्यानंतर महाविद्यालयीन जीवनाकडे तुम्ही वळलात, तो प्रवास तुमचा कसा होता? महाविद्यालयीन जीवनाचा प्रवास तो पण खरंच खूप छान होता, कारण मी त्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या कामाला मी 11वीला असतानापासून सुरुवात केली. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांची फी वाढ असेल, अशा अनेक गोष्टी संघर्षात आम्ही त्या काळात केल्या. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्हावं, अगदी मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्यापासून सगळ्या गोष्टी त्या काळात आम्ही केल्या. संघर्षमय जीवन होतं ते. आणि मग कॉलेज जीवनातली जे एक स्पेशल आपली एन्जॉयमेंट असते, त्याबद्दल काही? आमच्या वेळेला मला असं वाटतं की एन्जॉयमेंट असं नव्हतं, खरोखर अभ्यास करणं आणि कॉलेज करणं असं सिन्सिअरली आम्ही त्या काळात केलेलं आहे. मला असं वाटतं की आताची मुलं जशी पिरियड न होणं ही आता एक पद्धत सुरू झाली, पण आमच्या वेळेला सिन्सिअरली पिरियड होणं हा तो आमचा काळ होता.
त्यामुळे अभ्यासात मी सिन्सिअर होती आणि गृहपाठ मागण्यात मी 1 नंबरला असायचे. मला बाकीचे माझ्यावर फार चिडायचे की हिला स्वतःला लिखाण करायला आवडतं म्हणून गृहपाठ मागायचा, पण त्याच्यावर बाकीच्या मैत्रिणींचे माझ्यावर संताप व्हायचा. साहजिकच. ताई, मला असं वाटतं की प्रत्येकाच्या हृदयात एक कप्पा असतो, आठवणींचा कप्पा असतो. बऱ्याच आठवणी त्यात दडलेल्या असतात आणि त्यात एक गोष्ट सुद्धा लपलेली असते. ती कधी प्रेमाची असते तर कधी लग्नाची सुद्धा गोष्ट असते. तर त्याबद्दल सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. कोणत्या प्रेमाची गोष्ट? ते आता तुम्हीच तुमच्या शब्दात सांगितलं तर खूप छान वाटेल आम्हाला. असं काही नाही आहे, पण मला असं वाटतं की मी ज्या वातावरणात लहानाची मोठी झाली, मी एकतर मुलींच्या शाळेत शिकलेले, मला मुलांशी बोलण्याला सुद्धा खूप टेन्शन त्या काळात यायचं. याचे भरपूर साक्षीदार आमच्याकडे आहेत की पटकन मी लवकर कोणात मिसळायला मला थोडंसं टेन्शन यायचं. तर मी ज्यावेळेला खेड्यातनं आलेले होते तर आमची नाशिक जिल्ह्यातली भाषा आणि इकडच्या भाषेत थोडा फरक होता. मग माझ्या शब्दांना कोणी हसेल का, तो मनात एक कायम हे राहायचा नुरगंड की आपल्या भाषेला कोणी हसेल का, बोलण्याला कोणी हसेल का. पण मला असं वाटतं की कदाचित विद्यार्थी परिषदेच्या काळात सोबत नसते आले तर मग हा प्रवासही मला वाटतं हा इतका सुखकर झाला नसता. पण तुम्ही प्रेमाची गोष्ट विचारता तर त्या प्रेमाच्या गोष्टीमध्ये मी काही गोष्टींचे निर्णय माझे स्वतःच मी घेतले होते. विद्यार्थी परिषदेच्या कामात असताना उदयरावांची ओळख झालेली होती आणि अशी काही एक परिस्थिती निर्माण झाली की त्यावेळेला मी स्वतःच त्यांना विचारलं होतं लग्नाचं. अच्छा. मग त्यावेळेला त्यांनी म्हटलं की थोडं आपण विचार करून ठरवूया, आणि मग विचार करून ठरवल्यानंतर ते प्रेमाचं रूपांतर नंतर लग्नात झालं आणि खूप चांगला संसार राहिला. अंडरस्टँडिंग दोघांचं चांगलं होतं. शेवटी कुटुंब कशावर चालतं, तो दोघांचा विचार जर एक असेल तर तो कुटुंबाचा संसार खूप चांगल्या पद्धतीने. दोघांची दिशा जर मात्र वेगळ्या असल्या तर ते एकत्र येणं फार कठीण असतं. आणि आमची विचाराची दिशा एक असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा कधी त्रास नाही झाला आणि अडचण नाही आली. प्रेमाचं रूपांतर लग्नात होऊन ते लग्नास आयुष्यभर टिकवणं ही फार दुर्मिळ गोष्ट आहे जी ताईंच्या आयुष्यात घडली आणि छान सुखमय प्रवास ताईंचा सुरू आहे. तुमच्या सुखमय प्रवासासाठी, भावी आयुष्यासाठी सुद्धा खूप खूप शुभकामना. ताई, तुमच्या राजकीय प्रवासाला सुरुवात कशी झाली? खरं मी आयुष्यात कधी ठरवलं नाही की मी राजकारणात जाईल. मी आपल्या संघटनेच्या कामात खुश होते, कारण माझे वडील संघाचे असल्यामुळे आमच्या घरातच वातावरण संघाचं होतं. मी म्हटलं की 11वीला असल्यापासून मी विद्यार्थी परिषदेच्या कामाला सुरुवात केली आणि 90ला लग्न झाल्यानंतर 92 पासून मी भारतीय जनता पार्टीच्या, तोही अर्थात योगायोगानेच विषय झाला होता. आमचे चंद्रकांत दादा मेंडकी म्हणून काकाजी होते. तर एक असा काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झाला होता की पतसंस्थेच्या संदर्भात कुठेतरी महिलांनी बीजेपीच्या पतसंस्था निर्माण केली, त्यात खूप अडचणी आल्या होत्या. मला काका म्हणे की तुला अनुभव आहे पतसंस्थेचा, तो तू यातनं जरा मार्ग काढू बघ, काय होऊ शकतं का काही. म्हणून मी भाजपा करत गेले आणि मग तिथून सुरुवात झाली. अगदी स्थानिक समितीची सदस्य, म्हणजे प्राथमिक सदस्यापासून माझी तिथं सुरुवात झाली. आणि मग तुम्हाला माहिती आहे की एकदा संघटनेच्या कामाला सुरुवात केली तर मुळातच स्वभाव संघटनेतला असल्यामुळे मग तिथून कामाला सुरुवात केल्यानंतर मग जिल्हाभर प्रवास वगैरे सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये सुरू झाल्या. आणि मग परिस्थिती अशी झाली की 97ला उदय, माझे मिस्टर, ही जिल्हा परिषद यांनी लढवली. पण त्यावेळेला ते नौखे होते, म्हणजे ह्या गावात त्या गावाला रस्ता पण त्यांना माहिती नव्हता, पण तरी त्यांनी ती लढवली आणि खूप कमी मतांनी ते पडले. आणि नंतर 2002ला तोच मतदारसंघ त्यांनी 5 वर्ष युती शासन होतं त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये, आणि खूप चांगलं काम त्यांनी उभं केलं होतं तिथे. मग त्यावेळेला चर्चेतनं असं झालं की 2002ला नेमकं ते जनरल महिला झालं. आणि मग परिस्थिती अशी आली की ही जागा जर स्मिताने लढली तर 100% निवडून येतात. तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बसवायचा असेल तर निवडून येणारी डोकी तिथं मोजली जातात. आणि त्यानुसार मला आदेश काढला गेला, म्हणजे मला असं वाटतं हा सांगायला हरकत नाही, जिल्हाभरामध्ये तिकीट मिळण्यासाठी लॉबिंग केली जाते. मी एकमेव अशी होती की मला तिकीट नको म्हणायत होते आणि मला म्हणते ती तिकीट घे, आणि मग मी ती लढवली. आणि तुम्हाला माहिती आहे राजकीय क्षेत्र चक्रव्यूहात जाण्याचा मार्ग, परताचा मार्ग फार कमी वेळा सापडतो, त्यामुळे ते सगळं चाललंय. बरोबर. ताई, आम्ही असं ऐकलं की तुमच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून झाली आधी सुरुवाती? नाही, मी ग्रामपंचायत सदस्य मी नव्हते, माझे पती होते, ते ग्रामपंचायत सदस्य होते, सरपंच होते. मी लढली ती जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून डायरेक्ट निवडून लढली. तुमच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट म्हणजे तुम्ही जहागीरदारांच्या वाघ झालात. तर म्हणजे तुम्ही लग्नानंतर खेड्याकडे गेलात. आधी बऱ्याच जनरली नववधूंची अशी अपेक्षा असते, इच्छाही असते की लग्नानंतर मला शहरातला नवरा मिळावा. ते तुम्ही त्याला कसं सामोरं गेलात? मी सांगितलं ना की आवडीचा विषय असेल तर ते माणसाला ओझं वाटत नाही.
आणि मला मुळातच मी एकत्र कुटुंबातली असल्यामुळे मला एकत्र कुटुंबाची खूप आवड होती. आणि आमच्या सासरी 3 सासऱ्यांचा परिवार एकत्र होता, म्हणजे खूप मोठा परिवार होता. माझ्यानंतर आता 7 जावा आहेत, 2 नंदा आहेत, असा खूप मोठा 3 सासूबाई घरात आहेत, असा एक मोठा परिवार तो होता. आणि त्या गोष्टीची आवड असल्यामुळे कधी वाटलं नाही. मला गावाकडे जाताना मी एक उदाहरण नेहमी देते की माझ्या सासऱ्यांना खूप सन्मान होता, मान सन्मान होता. आणि आमच्याकडे एक पद्धत अशी होती त्यावेळेला तिथे की गावात जाताना, पूर्वीच्या काळी तुम्हाला माहितीये की सुना कधी गावात जाणार, घरी जाणार, बस स्टँडवर येणार, बस स्टँडवर परत आपल्या गावाकडे जाणार, बाहेर जाणार, एवढंच फक्त सुनांचा तिथे पूर्वीपासून वावर असायचा. कारण पटकन सुनाशी बाहेर पडत नव्हती, तो काळ तसा होता माझ्या काळात. आणि माझ्या सासऱ्यांना बघून गावात येणार प्रत्येक बाई पहिले स्टँडवर चप्पल काढूनच हातात घेऊन चप्पल घेऊन घरी जावं लागायचं. आता माझ्या सगळ्या आमच्या फॅमिलीत ते सगळे किंवा गावात सगळेच लोक, इतर कोणतेही लोक सासऱ्यांना बघून म्हणजे महिला मुली किंवा सुना असतील त्या सगळ्या चप्पल काढून जायच्या. मी जेव्हा नवीन लग्न होऊन गेले तर ते बस स्टँडवरती सगळ्यांनी चप्पल काढल्यामुळे मी पण काढल्या, पण ते हातात घेऊन जायला मला खूप कसं तरी वाटत होतं. मग पुढच्या वेळी मी एक दुरुस्त केलं, पर्स मध्ये कॅरी बॅग घेऊन जायची आणि स्टँडवर गेले की चप्पल काढून त्या कॅरी बॅगवर टाकायची आणि घरी जाऊन जायचं. हा म्हणजे मोठ्यांना एक रिस्पेक्ट, हा तो प्रघात त्या काळात होता. अच्छा. मला माझ्या मैत्रिणी बऱ्याचदा म्हणायच्या की तू हे का केलंस, मोडायला पाहिजे होतं. पण अरे जोपर्यंत मी त्यांच्या मनात माझं स्थान नाही निर्माण करत तोपर्यंत वर्षानु परंपरागत चाललेली कृती आपण डायरेक्ट नाही बदलू शकत. परंपरागत चाललेली ती एक पद्धत होती, ती डायरेक्ट नाही बदलू शकत. मी ज्या दिवशी स्थान निर्माण करेल त्या दिवशी मी त्यांना बोलण्याचा अधिकार देऊ शकते की हे चुकीचं आहे. पायथी चप्पल पायथीच घातली, हातात घेऊन कसं जायचं. बरोबर. पण काही गोष्टींसाठी मिळवायच्या असतील तर काही गोष्टींचा त्याग करावा लागतो, केला पाहिजे. तर हे तुमचा खडतर प्रवास जो आहे तो लग्नानंतरचा. पण ताई असा प्रसंग कुठला आला की तो तुमच्या आयुष्यातला कठीण प्रसंग होता की तुम्हाला असं कधी वाटलं की नाही आता स्मिता संपली आहे वगैरे, असं काही प्रसंग आला का कधी आयुष्यात? तशा आयुष्यात कधीच प्रसंग नाही की संपली असं कधी मला आठवतच नाही. जेवढे आयुष्यात संकट आले, माझं आयुष्य फार संघर्षमय राहिलं. म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम झाले, पार्टनरशिप रिझॉल्व्ह झाली, त्यावेळेला आम्ही पूर्णपणे संपलेलो होतो. पण त्यावेळेला माझ्या नवऱ्याने मला आणि माझ्या नवऱ्याला धीर दिला आणि त्या पार्टनरशिप रिझॉल्व्ह नंतर त्या पूर्ण संकटातून बाहेर पडण्यासाठी आम्ही दोघांनी एकमेकांना साथ देऊन, मला आजही आठवतं की मी व्यवसाय सुद्धा तितक्याच ताकदीने सांभाळला. आणि जितका वेळ व्यवसायासाठी पुरुष मंडळी देतात तितका वेळ मी पण दिला. म्हणजे मला आजही आठवतं की मी 7:30ला माझा प्रेस खाली राहायला मी वरून 7:30ला मी खाली आल्यानंतर 8 वाजता माणसं येणार त्याच्या अगोदर मी खाली उतरलेली असायची. आणि पूर्ण मशीन दिवसभर चालणार म्हणजे 12 तासात म्हणजे 24 तासाचं शेड्यूल हे स्वतः मी टाकायचे आणि त्याच्यानुसारच ते प्रिंटिंग व्हायचं. त्यामुळे मला वाटतं की जी जबाबदारी मला माझ्या कुटुंबाने दिली ती पूर्ण करण्यासाठी मला मी सगळी ताकद लावत होते. मला जेवणाचं भान नसायचं, मला पाणी पिण्याचं भान नसायचं, पण माझ्या सासूबाई माझी जेवणाची वेळ झाली की मला 4 वेळा बोलवायला यायच्या. बऱ्याच माझ्याकडे पार्टी कन्सल्टिंग करत असले तर मी जायचे नाही. मला 4-4, 5-5 वाजायचे जेवणाला. मग चहावर चहा सुरू असायचा, मला पाणी पाठवण्यापासून चहा पाठवून माझ्या सासूबाई. शेवटी परिवार सोबत असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने कोणत्याही गोष्टीला न्याय देऊ शकतात. परिवार सोबत असेल तर तुम्ही न्याय देऊ शकत नाही. हे गणित मला त्यावेळेला उमगलं. परिवाराला पहिले सोबत घेऊन मी प्रत्येक पाऊल प्रत्येक क्षेत्रात टाकायला सुरुवात केली. खरंच कौटुंबिक आधार मिळणं हे खरंच आपल्या यशाचं एक वेगळं गमक असतं असं म्हणतात. तर ताई मला सांगा ना, महिलांसाठी तर तुम्ही नेहमीच प्रेरणादायी आहात, पण महिला सबलीकरणाच्या बाबतीत तुमची दृष्टी काय आहे, काय सांगाल? महिला सबलीकरण हा जर विषय आपण घेतला ना तर आता पूर्वीचा जमाना नाही राहिलेला. आत्ताची परिस्थिती अशी आहे की दोघांनी मिळून संसार चालवावा लागतो, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या सुखाच्या ज्या काही कल्पना आहेत त्या पूर्ण करू शकतात. त्यामुळे दोघांनाही कुठेतरी बाहेर पडावं लागतं. आर्थिक सक्षम होणं तितकंच गरजेचं आहे, कारण 2 वेळची पोटाची खळगी भरवायला आर्थिक तुम्हाला जेवढं गरज आहे तेवढं तरी तुम्हाला पुढं चालावं लागतं. पण हे करत असताना कुठेतरी मात्र स्वैराचार पण घ्यायला नको असं मला वाटतं. कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा जर तुम्ही ठेवली तर मला असं वाटतं ते खऱ्या अर्थाने होतं. पण महिला सबलीकरण करताना ती सर्वांगाने सबलीकरण झाली पाहिजे. नुसतीच पैशाने नाही, नुसतीच पदाने नाही, तर सर्वांगाने जर ती सबल झाली तर खऱ्या अर्थाने सबलीकरणाचा अर्थ पूर्ण होऊ शकतो. राजकारण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या याचा समतोल तुम्ही कसा साधता? मी सांगितलं ना, एकत्र कुटुंब आहे. मी समजा मी एकटे असते, मी आणि उदय, तर माझ्या मुली खूप छोट्या होत्या ना. मी म्हटलं ना, अगदी माझ्या दुसरी मुलीला मी 3 महिन्याची बाळ सासूबाईंच्या अंगावर सोडून गेले होते.
पण आताच्या मुलींना एकत्र कुटुंब नको आहे. बरोबर. हा, आता असं झालं हम दो हमारे दो याच्या पलीकडं त्यांना विचार करायला कुठंच वेळ नाहीये. कारण म्हणजे विचार जर एकमेकांचे जुळले ना तर एकत्र कुटुंब खूप चांगलं आहे. मी आज जर समजा मी एकटे असते, आज 2 नोकर लावले असते, नोकरांनी त्यांची ड्युटी म्हणून काम केलं, पण त्यातलं जे प्रेम आहे ना ते मिळालं नसतं माझ्या मुलींना. आज आजी, मी जितकं प्रेम लावते तितकंच आजीने माझ्या मुलींना प्रेमाने वाढवलंय, नातींना तितकंच काकूने त्यांच्या पुतणींना प्रेमाने वाढवलंय. म्हणजे आजही मला आठवतं की मी घरी नसेल तर माझ्या मुलीला चालवत होतो, पण तिच्या शाळेची वेळ सुटल्यानंतर जर आजी दिसली नाही दप्तर टाकल्याबरोबर तर ती पूर्ण घर डोक्यावर घ्यायची. मला असं वाटतं की हे जे प्रेम आहे ते बाहेर तुम्हाला विकत नाही घेता येत, हे घरात असावं लागतं, प्रत्येक व्यक्तीच्या मनात असावं लागतं, तेव्हाच ते संसार फुलतो. तुम्हाला उत्कृष्ट उद्योजका म्हणून सुद्धा पुरस्कार प्राप्त आहे, त्याबद्दल सांगा ना. ते कसं होतं, म्हणजे त्यावेळेचे प्रसंग, तुम्ही काय काय चॅलेंज आव्हानांना फेस केलं? प्रेस हा खरं काय आमचा वडिलोपार्जित व्यवसाय नाही. माझे पती पत्रकार होते, त्यामुळे त्यांचा ह्या गोष्टींशी संबंध आला होता. ज्यावेळेला मशिनरी पहिल्यांदा माझ्या घरात आली तर मला त्यातलं क मधलं ड काही माहिती नव्हतं, पण मी आनंतर शिकले. आज मला बाइंडिंग कामातलं एक एक गोष्टी माहिती आहे. माणसांसोबत मी पण कामाला बसायचे, कारण त्यावेळेला कर्ज होतं डोक्यावर आणि ते फेडण्याची क्षमता पण आपली असायला पाहिजे. मग 2 माणसांचं काम मी एकटी काढणार. आमचा एक्सपर्ट बाइंडर जर एका दिवसाला 50 रजिस्टर शिवायचा तर मी त्याच्याच बरोबरीने बसून 100 रजिस्टर शिवायचे. मला असं वाटतं की कोणताही व्यवसाय तुम्ही करा त्यातले बारकावे तुम्हाला स्वतःला माहिती असले पाहिजे. ज्या गोष्टी तुम्हाला येत नाही त्या तुम्ही शिकून घेतल्या पाहिजे, म्हणजे समोरचा व्यक्ती तुम्हाला फसवतोय का तुमच्याशी खोटं बोलतोय याचं मूल्यमापन तुम्हाला त्याच्याशिवाय करता येणार नाही. मी जरी त्या प्रिंटिंग प्रेस व्यवसायातली नसते तरी मी आल्यानंतर मात्र जी शिकण्याची जिद्द होती ती मी जिद्दीने ते पुढे करून घेतलं. नंतर मला असं वाटतं मग आपण बघतो की व्यवसाय येतात आणि जातात, पण त्याची सातत्यता जर टिकवायची असेल तर काही गोष्टी आपल्याला स्वतःला त्यात शिकवायला लागतात. आणि मला वाटतं हेच यशाचं गमक मला शिकवलंय. आणि वेळेवर काम. मला आज आठवतं की निवडणूक काळामध्ये मी जर सकाळी 6 वाजता समोरच्या व्यक्तीला जॉब दिला असं सांगितलं असेल तर माझा 6 वाजता कठ्ठा तयार असायचा. 6 वाजता मी स्वतः यायची, त्याला जॉब त्याच्या हातात द्यायची. वेळेचं मूल्यमापन फार महत्वाचं असतं व्यवसायात. तुमची मॅनेजमेंट महत्वाची असते आणि तुमची कामाची लगन महत्वाची असते. आणि मी जे म्हटलं ना की आवडीचं क्षेत्र असेल, आवडीची गोष्ट असेल, तुम्ही फुलफिल काम करू शकतात. आणि वेळेचं बंधन मला माहिती नाही. मी आजही खासदार जरी असेल 18-19 तास काम करते, 4 तास झोपते. रात्री मला झोपायला रोज 1:30-2 वाजतात, पण सकाळी मी 7:30ला तयार असते. ह्या गोष्टी फार महत्वाच्या. तुमचं वेळ मॅनेजमेंट याचं तुम्ही ताळमेळ नाही साधला तर घर आणि व्यवसाय आणि राजकारण या गोष्टींचा समन्वय मला माझ्या परिवारामुळे मला करता आला. खरंच अतिशय प्रेरणादायी विचार ताईंचे आहेत आणि नक्कीच आमच्या श्रोत्यांना या सर्व प्रेरणादायी विचारांमधून मार्गदर्शन, छान असं मार्गदर्शन मिळतच असेल. ताई, आता हा झाला व्यवसायाच्या बाबतीत, पण मला तुम्हाला एक विचारायला आवडेल की मुलींनी राजकारणात यावं का? आवड असेल तर नक्की यावं. खूप छान फील्ड आहे. जसं मी म्हटलं की माझ्या अवतीभोवती लोक नसेल तर मी राहू शकत नाही. जर माझ्याकडे एका दिवसात आता तर तसं होत नाही कधीच, पण एका दिवशी जर कोणी नाही आलं तर मी उठते, सगळ्या गल्लीत जाऊन एक चक्कर मारते, प्रत्येकाला 5-5 मिनिट भेटते. माझा आनंद लोकांमध्ये, लोकांच्या अडचणी सोडवण्यात मला आनंद मिळतो. हे क्षेत्र खूप छान आहे काम करणाऱ्या माणसासाठी, पण मात्र त्याला वेळ द्यावा लागतो. मी नेहमी असं म्हणते की एक पोलीस डिपार्टमेंट, एक डॉक्टर्स आणि एक राजकीय क्षेत्र असं आहे की 24/7 यांना काम असतं. रात्री 2 वाजता जर स्नेक बाईट झाला किंवा साप चावला, मला जर फोन आला, मी तेवढ्या रात्री डॉक्टरांना उठवणार आणि त्या व्यक्तीला ट्रीटमेंट देण्यासाठी आग्रह करणार. म्हणजे तुमच्या वेळेला कोणता प्रसंग कसा येईल हे सांगू शकत नाही. त्यामुळे ह्या क्षेत्रात जर येण्याची जर तयारी असेल, मुलींची खरोखर मनापासून इच्छा असेल तर मात्र त्यांनी वेळेचं बंधन त्यांना ठेवता येणार नाही. हे क्षेत्र इतकं मोठं आहे आणि प्रवाही आहे. तुम्ही बाजूला झालात ना की दुसऱ्या विदिन सेकंद ती जागा भरली जाते. त्यामुळे सतत तुम्हाला कार्यरत राहावं लागतं, काळानुरूप पाऊल टाकावं लागतं. येणाऱ्या काळातली आव्हानं डोळ्यासमोर ठेवून वर्किंग करावं लागतं आणि त्याच्या पुढे जाऊन प्रत्येक गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यानुसार तुम्हाला निर्णय करावे लागतात. छानच. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातले प्रमुख विकास प्रकल्प कोणते आहेत त्याबद्दल थोडं जाणून घ्यायला नक्कीच. म्हणजे जळगाव लोकसभा एक क्षेत्र जे आहे ते ग्रामीण आणि शहर दोघांनी एकत्रित मिळून असं क्षेत्र आहे. कारण जळगाव शहर पण माझ्या ह्याच्यात आहे आणि अन्य माझ्याकडे जवळपास 8 तालुके आहेत. तर त्या 8ही तालुक्यांमधले प्रश्न वेगवेगळे आहेत, पण बहुतांशी आजही
60 ते 70% लोक आज आपले शेतकरी आहेत. हो. तर शेतीचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, शेताचा निघणाऱ्या मालाला हमी भाव, हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे त्या विषयाच्या अनुषंगाने वर्किंग आम्हाला त्या माध्यमातून करावं लागतं. प्रकल्पांच्या बाबतीत जर विचार केला तर काही प्रकल्प आपल्या भागात चांगल्या पद्धतीत झाले होते, पण एक मोठा प्रकल्प होता तो 30 वर्षापासून रखडला होता. जे युती शासन असताना 95 साली त्याला मंजुरी मिळाली पाडासर धरणाला. मला आठवतं की त्याच्यानंतर 4-5 खासदार झाले, पण तो प्रकल्प काही मार्गी लागू शकला नव्हता. आणि मी ज्यावेळेला निवडणुकीला उभी राहिले त्याच्या अगोदरपासून माझ्या मनामध्ये तो खूप मोठा याचा विषय, कारण तो सगळा भाग ड्राय आहे. तिथं पाणी नसल्यामुळे शेतकरी फक्त एक पीक पावसावर येणार घेऊ शकतो, 2-3 पीक घेतलं तरच शेतकरी जिवंत राहू शकतो. मग त्यांचा पाण्याचा प्रश्न मिटवायचा असेल तर ते धरण पूर्ण होणं गरजेचं होतं. आणि मला या ठिकाणी सांगायला खूप आनंद होतो की मी वर्षभरात टार्गेट ठरवलं होतं की हा प्रकल्प कुठल्या पद्धतीत मंजूर करून घ्यायचा. आणि त्या दृष्टिकोनातून मी वर्षभर मेहनत घेऊन 860 कोटी त्या प्रकल्पाला मंजूर केले. हा एक मोठा मिशन घेऊन मी त्यावेळेला काम केलं होतं. आणि त्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर तुम्ही बघितलं की आपल्याकडे खूप मोठे उद्योग नाही आहेत. त्या दृष्टिकोनातून आम्ही खूप बारकाईने प्लॅनिंग करतो आहोत. आपल्याकडे कनेक्टिव्हिटीचे सगळे विषय जे आहेत ते खूप चांगले मार्गाला लागले. म्हणजे आपले नॅशनल हायवे बहुतांशी सगळे पूर्ण झाले. रेल्वेची कनेक्टिव्हिटी आपल्याकडे खूप चांगली आहे. पण आपल्या मुलांना एज्युकेशनमुळे पण बाहेर पडावं लागतं आणि नोकरी व्यवसायामुळे पण बाहेर पडावं लागतं. म्हणून आमच्या डोळ्यासमोर विषय असा आहे की इथं जर काही मोठे उद्योग जर आम्हाला आणता आले तर आपल्या मुलांच्या इथं हाताला काम मिळू शकतं आणि बेरोजगारी आपण कुठेतरी कमी करू शकतो. या दृष्टिकोनातून आम्ही एअरपोर्टच्या पण मागे लागलो, कारण एअरपोर्ट हा पण विषय फार महत्वाचा आहे. त्याच्यानंतरच काही उद्योग आपल्या या ठिकाणी येऊ शकतात. आणि मला आनंद याच्यात आता आहे की येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये एअरपोर्ट आपण खूप मोठ्या प्रमाणात, विस्तृत प्रमाणात आपण सुरू करत आहोत. आता 1500 मीटर रेल्वे आहे, तो आपण 2500 मीटर पर्यंत नेतोय. आपली बिल्डिंग आपण एक्सपांड करतोय आणि एका वेळेला 2-3 विमानं उभे राहू शकतील. हाही विषय माझ्या डोळ्यासमोर असल्यामुळे आपण तो आता विषय बराच पुढे नेलेला आणि लवकरच तो त्याचाही कामाला सुरुवात होईल. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या 4 वर्षात एअरपोर्ट माझं फुलफिल झालेलं असेल. मला असं वाटतं की असे खूप विषय आहेत. आता जर MIDC वाढते, पाचोऱ्यात झालेले आहे, 40गावमध्ये झाली, जळगावमध्ये आपण एक्सपांड केलेले आहे. तर त्या दृष्टिकोनातनं विजेचे काही प्रश्न असतील, कारण तेवढ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात वीज पण आपल्याला अपेक्षित आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आम्ही ते पण करतो. कामगारांची, मजुरांची संख्या वाढते आहे. ESIचा दवाखाना जो ज्याच्याशी ते मजूर कनेक्ट असतात, ESIच्या दवाखान्यावर त्यांना कमी पैशात तिथं सगळा उपचार मिळत असतो. तर तो संभाजीनगरला आहे, आपल्याकडे नाहीये. म्हणून आता 100 खाटांचा आपण दवाखाना, तोही आपण आता फायनल स्टेजला नेलाय. तोही लवकरात लवकर मंजूर होऊन त्याचे काम सुरू आपण करतो. मला असं वाटतं काही गोष्टी मी डोळ्यासमोर ठेवून ह्या गोष्टी करत होते आणि एक गोष्टी मी आता पुढे सरकवते. याच्यात एक वेगळा आनंद मला मिळतो. आता आपण थोडं वेगळं जाऊया. नवरात्रोत्सवानिमित्त आपण स्त्री शक्तीचा गौरव करत असतो, तर नेमकी तुमच्या मनातली नवदुर्गा ती कशी आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा. खरं म्हणजे आपण फोटोमध्ये, मूर्तीमध्ये दुर्गेला 9 हात आपण बघतो. खरंच तसं चित्र आहे का? तर नाही. स्त्रीला दुर्गेचं रूप दिलं जातं. एका वेळेला ती 8 हातांनी काम करते, 9 हातांनी काम करते. नवऱ्याचं पण बघते, सासू सासऱ्याचं बघते, व्यवसाय करणार असेल तर व्यवसाय करते, दुसरी नोकरी करणार असेल तर नोकरी करते. म्हणजे एका वेळेला ती 8 वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करते. हे दुर्गेचं प्रतीक आहे. आणि मला असं वाटतं इथं असलेली भारतातली कोणतीही माझी भगिनी, तिची क्षमता तेवढीच आहे, फक्त तिने कुठेतरी क्षमता ओळखण्याची गरज आहे. त्यामुळे नवदुर्गेचं जे रूप आहे ते आपण स्त्रीला देतो, तर तिच्यामध्ये तेवढी क्षमता आहे की ती सगळे एका वेळेला वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करते. मुलांना पण वेळ देते, नवऱ्याला पण वेळ देते, सासू-सासऱ्याला वेळ देते, व्यवसायाला वेळ देते, नोकरीला वेळ देते. आणि हे करत असताना ती 8 हाताने जेव्हा काम करते, म्हणून तुम्हाला नवदुर्गा आपण तिच्याकडे बघतो. छानच. ताई, एक महिला खासदार म्हणून अनेक आव्हानांना तुम्ही सामोरं गेला असाल, तर ते आव्हानं कुठले आणि त्यांना तुम्ही कसं सामोरं गेलात आणि त्यातून काय शिकायला मिळालं? आव्हानं तर खूप असतात. खरं म्हणजे जेव्हा जिल्हा परिषदेची पहिली महिला अध्यक्ष झाली तेव्हाही वर्षानुवर्षे हे पद पुरुषांच्या हातात होतं. जेव्हा महिला राखीव होतं त्यावेळेला पहिल्यांदा पुरुषांच्या मनात कुठं येतं की गेला आता आपला विषय संपलाय. पण हे करत असताना कधी कधी महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की ही काय काम करू शकेल. हा प्रसंग येतो, बराचदा येतो. मी पण जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाल्यानंतर हा प्रसंग माझ्या समोर आला होता. आमच्याकडे गेस्ट आले होते त्या ठिकाणी बाहेरगावून.
त्यांना वाटलं की महिला अध्यक्ष आहे म्हणजे उपाध्यक्ष शेजारी बसला असेल तो चालवत असेल आणि अध्यक्ष फक्त बसत असेल. त्यामुळे आम्हाला तुमच्या आज जनरल मिटिंगला बसायचं असं म्हणजे बाहेरच्या लोकांना अलाव नसतं. आपण त्यांना अलाव केलं की चला ठीक आहे तुम्ही बसा. ठिकाणी आमच्या चर्चेमध्ये कुठे सहभागी नाही होते लोक. आणि ज्यावेळेला मिटिंग झाली त्यावेळेला ते पहिले माझ्या म्हणजे बुके घेऊन सत्काराला आले की आम्हाला आजपर्यंत असा अनुभव होता की महिला जिल्हा परिषद अध्यक्ष असेल तर ती बसलेली असते आणि उपाध्यक्ष सगळं चालवतं. पण इथं चित्र मात्र वेगळं दिसलं की उपाध्यक्ष अंत बसलाय आणि तुम्ही सगळी मिटिंग कंडक्ट करताय. बऱ्याचदा खूप असे अंगावर जाऊन यायचे लोक. पण कायद्याचं पुस्तक जर जवळ असेल ना तुमच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून तुमचे अधिकार काय आहे, तुमचा कायद्यामध्ये तुम्हाला काय काय प्रावधान आहे हे जर माहिती असेल तर तुम्ही तिथं त्याचं चोख उत्तर देऊ शकता. म्हणून मी म्हटलं की प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. ज्याही पदावर जाल, जिथेही जाल, नोकरी कराल, व्यवसाय कराल, तिथं तुमचा थोडा अभ्यास असला पाहिजे तरच तुम्ही निरुत्तर समोरच्याला करू शकता. एकदा तर मी जिल्हा परिषद अध्यक्ष सगळे डायसवर चालवणार ते सदस्य. मी 2 मिनिटात फक्त पुस्तक चाललं की मला त्याच्यातनं काय मार्ग काढता येईल ते मला अधिकार होता अध्यक्षांना की 2 मिनिटाच्या आत तुम्ही जर डायस खाली केलं नाही तर मी सगळ्यांना आज बडतर्फ करेन, सस्पेंड करेन. 2 मिनिटात माझं डायस खाली केलं. मला असं वाटतं की थोड्या अडचणी येतात कारण इतके वर्ष झाले आपण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये राहतोय तर पटकन ही मानसिकता बदलणं सोपं नसतं. पण ते करण्याची ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे, सगळ्या महिलांमध्ये आहे. ती तुम्ही कुठतरी ओळखा. ती जर ओळखली ना तर मला असं वाटतं अवघं विश्व तुम्हाला मोकळं आहे. कुठेही जा, आकाशात भरारी घ्या, उंच उडा. ताई, राजकारणात तर तुमची उत्तुंग कामगिरी आहेच, पण मला तुमच्या इतर आवडीनिवडी, छंद याविषयी सुद्धा जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. वाचनाची आवड आहे, फिरण्याची आवड आहे, नवीन सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची आवड आहे. बऱ्याचदा काय होतं की पेशंट असतात गावाकडचे, ते आपले काही कार्यकर्त्यांच्याकडे, मग मी आपली डॉक्टरांकडे जातो बऱ्याचदा पेशंट बघायला. तर मला फार जिज्ञासा असते एखाद्या विषयावर विचारून घेण्याची. डॉक्टर हे कशामुळे झालं, का झालं, हे न होण्यासाठी काय केलं पाहिजे. माझ्यासाठी जिज्ञासा वृत्ती खूप जाते. आता मी बऱ्याचदा काय म्हणते, अरे शुगर बाबा सांभाळणं जरा, कशाला एवढी साखर टाकून चहा पितोस. नंतर बीपी असेल तर कशाला एवढं मीठ वरून मीठ टाकून खातो. म्हणजे काही गोष्टी कशा असतात ना, आपण त्यात गेल्यानंतर ती जिज्ञासू वृत्ती जी असते ना त्यातून आपल्याला खूप गोष्टी, जरी आपल्याजवळ डिग्री नसली तरी ज्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात ना त्या गोष्टी, बऱ्याच गोष्टींचं आपल्याला आकलन होतं आणि अभ्यास पण करतात. तर मला असं वाटतं की ती जिज्ञासू वृत्ती पण माझ्याकडे होती. म्हणूनच मला असं वाटतं की मी ज्या क्षेत्रात गेले ना तिथं मी चांगल्या पद्धतीने काम करू शकले, कारण न्याय देऊ शकले. त्याचं कारण असं आहे की ती आवड होती आणि कोणती गोष्ट जाणून घेण्याची जी माझी जिज्ञासा असायची ती लहानपणापासून होती. तर त्याचा उपयोग मला वाटतं मला ह्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धत होईल. वाचनाची तर आवड आहेच, त्यात काही प्रश्नच नाही. म्हणजे मला वाटतं मला आजही आठवतं मी येता 4थीला असताना छावा वाचलं होतं, मी मृत्युंजय वाचलं होतं. म्हणजे अशा लहानपासून खूप पुस्तकं वाचनाची आवड असल्यामुळे आय डेअर किरण बेदींचं पुस्तक ते वाचलं होतं. अशा खूप पुस्तकं वाचली. आजही माझ्या घरी छोटी लायब्ररी पण आहे. कालच माझ्याकडे एक गेस्ट आले होते, त्यांनी बघितलं की राजकारणी लोकांच्या घरामध्ये एवढी पुस्तकं असतात मी पहिल्यांदा बघतोय. म्हणजे असे पण अनुभव त्या ठिकाणी येतात. त्यामुळे या गोष्टींची आवड असल्यामुळे काम करायला जरा सुखरी होतं. ताईंशी चाललेल्या संवादातून नक्कीच आपल्याला छान अशा सिक्रेट टिप्स मिळतात यशस्वी होण्यासाठीच्या. तर ताई मला सांगा ना, तुमच्या जीवनात आपण आजचा रंग पांढरा सेलिब्रेट करतोय, तर या पांढऱ्या रंगाचं महत्व तुम्ही काय सांगाल? पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे आणि त्याच्याकडे बघितल्यानंतर जी शांततेचा मनाला आल्हाददायक प्रतीक मिळतं तो फार महत्वाचा असं मला वाटतं. बरोबर. ताई, आता एक आणखी छोटासा प्रश्न. 2047 साली आपण विकसित भारताचं स्वप्न बघतोय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? विकसित भारत आजच्या पेक्षा खूप वेगळा असेल आणि मला असं वाटतं की महिला म्हणून असं एकही गोष्ट नसेल की तिथं आमच्या महिला नसतील. आज 48% महिला आपल्या आज भारतात आहेत. हे मतदानामुळे मी तुम्हाला आकडेवारी नीट सांगू शकते कारण माझा रोज तो विषय असतो. आणि एक कॉन्फिडंट, एक आत्मविश्वास असलेली महिला मला 2047 मध्ये बघायला मिळेल. आणि 33% आरक्षण तर आम्ही दिलंच आहे आता राजकीय क्षेत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना सांगते की क्षेत्र खूप छान आहे, अतिशय सुंदर आहे. काम करण्याला इथं खूप संधी आहे. तुम्ही जे काही एज्युकेशन घेतलात त्याचा पण उपयोग तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे आणि एज्युकेशन नाही घेतलंय त्या गोष्टी पण तुम्हाला तिथे शिकायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या विषयाकडे नक्की बघा आणि मला असं वाटतं की कुठेही जा, यशाच्या कोणत्याही शिखरावर जाताना विश्वासाने जा, आत्मविश्वासाने जा. मला वाटतं 1947 भारत हा त्या पद्धतीचा असेल. वा, खूपच सुंदर स्वप्न. जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल नवरात्रोत्सवानिमित्त? नवरात्राच्या नवदुर्गा ज्या आहेत तर दुर्गेसारखं जिथं लढायची वेळ तिथं लढा.
पण जिथं शांत राहायची वेळ तिथं शांत राहा. आणि कुटुंब कसं टिकवता येईल हे पण नक्की बघा, कारण कुटुंब फार महत्वाचं असतं. कुटुंब नसेल तर आपल्या जीवनाला अर्थ राहत नाही. हे सगळं करताना एक नैतिकता, चारित्र्य हे सगळं सांभाळून जर केलं तर जग तुमच्याकडे खूप आत्मविश्वासाने बघेल आणि खूप तुमच्याविषयी आत्मीयता आणि त्या भावनेने बघेल. एवढं नक्कीच सांग. धन्यवाद ताई. रेडिओ मनभावांच्या या खास मुलाखतीसाठी आपला वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. तुमच्या या संवादातून अनेक प्रेरणादायी विचार समोर आले आणि नक्कीच आमच्या श्रोत्यांना त्याचा फायदा होईल अशी आशा मी करते. धन्यवाद.